गुरुग्राम हरियाणा. सकाळी 8:30 वाजता एक आवाज घरभर घुमला. गोळीबाराचा आवाज. 1, 2, 3 आणि चौथी. घरात सगळीकडे नीरव शांतता. राधिका यादव, भारतासाठी खेळणारी आंतरराष्ट्रीय टेनिसपटू. ती किचनमध्ये होती. टोस्टरमध्ये ब्रेड टाकून वळली सुद्धा नव्हती. इतक्या 4 गोळ्या तिच्यावर झाडण्यात आल्या. ती जागीच कोसळली. एक क्षणात तिचं आयुष्य संपलं. हाकून कोणी केला होता हे फारसं गूढ नव्हतं. तिच्या वडिलांनीच. पण खरा सस्पेन्स होता का? राधिकाने टेनिसमध्ये भारताला अनेक वेळा जागतिक स्तरावर मान मिळवून दिला होता. कोवळ्या वयात तिने न्यूझीलंड, सिंगापूर आणि स्पेनमधल्या टुर्नामेंटमध्ये पदक मिळवली. ती झपाट्याने स्टार होत होती. पण तिच्या घरात तिचे बाबा दीपक यादव यांना तिचं यश पचत नव्हतं का? सुरुवातीला सगळं चांगलं होतं. दीपक म्हणजेच राधिकाचे वडील प्रत्येक विजयानंतर गेटवर फटाके उडवायचे. पण जसजशी राधिका मोठी होत गेली तसतसं तिचं वागणं बदलू लागलं. शॉर्ट ड्रेस, मॉडर्न मित्र, ग्लॅमर आणि त्यावरून घरात टीका सुरू झाली. घटनेनंतर दीपकने कबूल केलं की गावातले लोक म्हणायचे, तू मुलीच्या कमाईवर जगतोयस. पुरुष म्हणून ही लाज वाटावी अशी परिस्थिती होती. मात्र वजिराबाद गावातील लोक म्हणतात की असं कोणीच काही बोललेलं नाही. उलट दीपक कायम राधिकाच्या यशावर अभिमान बाळगायचा. कोणी खोटं बोलत होतं की खरा प्रश्न कुठे वेगळ्याच ठिकाणी होता. राधिकाची जवळची मैत्रीण हिमा शिका सिंग, तिने एक व्हिडिओ टाकला. राधिकाचे बाबा तिच्यावर कायम कंट्रोल ठेवायचे. ती कोणाशी बोलते, काय घालते, तिचं प्रत्येक पाऊल त्यांना हवं तसंच असावं लागायचं. व्हिडिओमध्ये अनेक फोटो, चॅट्स आणि आठवणी जे स्पष्ट करत होते की राधिकाचं घर म्हणजे एका छुप्या तुरुंगासारखं होतं. हवा अजूनही धुसर होती. एक अफवा उठली, राधिका एका दुसऱ्या जातीच्या मुलाशी प्रेम करत होती. घराबाहेर तर याची कोणालाच कल्पना नव्हती. पण घरात यावरून वाद होत होता का? राधिकाच्या काकांनी स्पष्ट नकार दिला. आम्ही एवढेही मागासलेले कुटुंब नाही. आंतरजातीय लग्नाला आम्ही विरोध केला नाही. पण पोलिसांना एक जुना चॅट सापडतो. राधिकाने एका मैत्रिणीला लिहिलं होतं, मी घरच्यांना सांगितलंय की त्याच्याशी लग्न करायचं आहे. बाबा खूप चिडले. ते म्हणाले तुला संपवून टाकेन. पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये एक महत्त्वाची नोंद सापडते. दीपक यादव काही महिन्यांपूर्वी एका मानसोपचार तज्ज्ञाकडे गेले होते. निदान माइंड डिप्रेशन आणि डिल्युजनल डिसऑर्डर. त्यांना वाटायचं राधिकाचं यश म्हणजे आपल्या अस्तित्वाला धक्का आहे. कदाचित म्हणूनच तो म्हणाला होता, मी कन्यावत केला आहे, आता मला फाशी द्या. तसं पाहिलं तर हत्या अचानक झाली नव्हती. त्या दिवशी दीपक नेहमीप्रमाणे दूध घ्यायला स्वतः गेला नाही. आपल्या दुसऱ्या मुलाला पाठवलं. जाणून बुजून राधिकाची वेळ किचनमध्ये असलेली निवडली. त्याने स्वतःच रिव्हॉल्वर काढून 4 गोळ्या झाडल्या. मानेवर, छातीवर, खांद्यावर आणि शेवटी कपाळावर. शांतपणे तिला पडताना पाहिलं आणि नंतर घराबाहेर निघून विजय यादवकडे म्हणजे आपल्या भावाकडे गेला. पोलिसांना राधिकाचा मोबाईल सापडतो. त्या मोबाईलमध्ये एक अनपेक्षित व्हॉइस रेकॉर्डिंग होती. हत्या होण्याच्या आदल्या दिवशी राधिकानं आपल्या मित्राला कॉल केला होता. बाबा काहीतरी विचित्र वागतायत. असं वाटतंय ते मला मारतील. पण जर काही झालं तर प्लीज हे सगळं सोशल मीडियावर टाक. मला न्याय मिळालाच पाहिजे. त्या ऑडिओ क्लिपने सगळं स्पष्ट केलं. राधिकाला आधीच अंदाज आला होता की तिचं आयुष्य धोक्यात आहे. राधिका यादव, भारतासाठी खेळणारी आंतरराष्ट्रीय टेनिसपटू, जिचं आयुष्य तिच्या घरातल्या एका बंद खोलीत संपलं. तिच्या हत्येमागे टोमणे नव्हते, जात नव्हती, कपडे नव्हते, तर एक सतत नियंत्रण ठेवणाऱ्या बापाचा असुरक्षित पुरुषी अहंकार होता, ज्याला राधिकाचं स्वातंत्र्य अस्तित्व नको होतं. एक वडील ज्यांनी आपल्या मुलीवर गोळ्या झाडल्या आणि नंतर स्वतःच न्याय मागायला पोलीस स्टेशन गाठलं. स्वातंत्र्य ही फक्त देशापुरता संकल्पना नसते, ती घराघरात रुजायला हवी. मुलांची स्वप्न, ती घरात मारली गेली तर त्या हत्येचा आवाज जगात ऐकू येत नाही, पण ती हत्याच असते. राधिकाचे वडील तिच्यावर प्रेम करत होते यात शंका नाही, पण त्यांनी प्रेमाच्या नावाखाली नियंत्रण ठेवायला सुरुवात केली. प्रेम तेव्हा अपायकारक ठरतं जेव्हा ते माझीच आहे या स्वामित्वाच्या भावनेतून येतं. हेच नियंत्रण, हीच भीती राधिकाच्या टॅलेंटपेक्षा जास्त तिच्या वडिलांना आतून पोखरत गेली. दीपक यादव डिप्रेशन आणि डिल्युजनमध्ये होता, पण त्याचे निदान लपवून ठेवलं गेलं. कुटुंबात जेव्हा एक व्यक्ती मनातून ढासळत असते आणि त्याचवेळी समुपदेशन होत नाही तेव्हा अशा घटना घडतात. हे प्रकरण हे सांगते की वेडेपणाचं निदान उशिरा झालं, पण त्याच्या गोळ्यांनी एक आयुष्य संपवलं. राधिका जी स्वतःच्या अटीवर जगू इच्छित होती, आधुनिक कपडे घालायची, मित्र होते, खेळात स्वतःचं नाव कमवत होती, तिचं हे जगणं समाजाच्या आणि घरच्या मर्यादेत मान्यतेपलीकडचं होतं. तिला शिक्षा मिळाली कारण फक्त इतकंच,
की तिने बिंदास जगायचा प्रयत्न केला? हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. आजही घरातल्या 4 भिंतींच्या बाहेर मुलींच्या स्वातंत्र्याचा अधिकार कोणाच्या परवानगीशिवाय आहे का? दीपक यादवकडे कोट्यावधीची प्रॉपर्टी होती. त्याला मुलीच्या कमाईची गरज नव्हती. मग टोमणे खरंच होते का? की मग त्याच्या मनात मुलगी कमावत आहे, प्रसिद्ध होत आहे आणि आपण फक्त तिचे बाबा या असहाय्य झालेल्या अस्मितेचा फटका होता? सामाजिक दबाव हे कारण होतं, पण ते फक्त मुखवटा होतं. आतमध्ये खोलवर एक गोष्ट सतावत होती की ती आता माझ्यावर अवलंबून नाही. राधिकाचा गुन्हा काय होता? ती देशासाठी खेळली, स्वतःची ओळख तयार केली. जर एका वडिलांना आपल्या मुलीच्या यशामुळे स्वतःचा कमीपणा वाटत असेल तर ही एकटी राधिकाची शोकांतिका नाही, तर एक मोठ्या सामाजिक रास्त्याची सुरुवात आहे. दीपकने पोलीस स्टेशनला जाऊन म्हटलं की माझं स्टेटमेंट अशा प्रकारे लिहा की मला फाशी मिळावी. तो अपराध कबूल करतो, पण अपराध संपल्यानंतर पश्चाताप निरर्थक असतो. हे दाखवतं की क्रोध, अहंकार, दबाव आणि भ्रम यांच्या संमिश्रतेतून घेतलेले निर्णय क्षणिक असले तरी त्याचे परिणाम चिरकाल असतात. स्त्रीचं स्वातंत्र्य, तिचं यश, तिची निवड या गोष्टी अजूनही काही पुरुषांच्या अहंकाराला धक्का देतात. आणि हे अहंकार तेव्हा समाज, कुटुंब, रूढी आणि अज्ञान याच्या आधारावर पोचले जातात. तेव्हा राधिकासारख्या निष्पाप आयुष्याचा बळी जातो. या घटनेतून आपण शिकायला हवं. प्रेमात स्वातंत्र्य द्यायला हवं, नियंत्रण नाही. मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केलं तर अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होतं. स्त्रीचं यश पुरुषाच्या अस्मितेवर मात करत नाही, ते समाजाच्या प्रगतीचं लक्षण असायला हवं. ही घटना राधिकाचीच नव्हे तर अशा अनेक मुलींची आहे ज्यांच्या आवाजाला गोळ्यांनी गप्प केलं जातं, पण त्यांच्या कहाण्या समाजाला खडबडून जागं करू शकतात. मंडळी, दरम्यान यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्हाला या अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर क्राईम कोड मराठी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सतर्क रहा, सावधान रहा. धन्यवाद.